या शेतकऱ्याच्या प्रतिक्रियेतून एक या सगळ्या नुकसानीची तीव्रता आपण जाणवू शकते आपल्याला। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सोयगाव तालुक्यात फक्त पीकच नाही तर अक्षरशः शेततळं सुद्धा पावसामुळे वाहून गेलंय। ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान सोयगावच्या फरदापूर परिसरातील या सगळ्या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे। 284 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे, तर 12 लोकांचा मृत्यू झाल्याची देखील आकडेवारी समोर आली। आणि या अतिवृष्टीमुळे फक्त पिकांचंच नाही तर शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचं नुकसान झालंय। आता आपण शेततळ्यावर उभा आहोत। सोयगाव तालुक्यातील फरदापूरमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्याने हे जे आहे तर शेततळं बांधलं होतं, मात्र काल या भागात अतिवृष्टी झाली आणि शेततळं अक्षरशः जशी नदी फुटते तसं हा शेततळा फुटलं आणि पाणी जे आहे तर वाहून गेलं। माझ्यासोबत शेतकरी आहे, नेमकं काय झालंय आणि कसं नुकसान झालंय ते जाणून घ्यायचं। इसका नुकसान बोले तो ये पूरा ये क्या फुट गया सब, पूरा पंगा है। और ये पट्टी है कम से कम 4 लाख की पट्टी सब ये, और ये इसको लगा था कम से कम 1.5-2 लाख रुपये खर्चा बनाने को। ऐसा टोटल उसको 5-6 लाख तक खर्चा था। इतना नुकसान हुआ उसका। खेती का क्या नुकसान हुआ? खेती कपास सो गई सब उधर नदी के पानी से। हाँ, कपास का भी अच्छा नुकसान है उधर, सब सो गई नीचे। ही सगळी परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय, सोबतच शेततळे देखील अक्षरशः वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। प्रशासकीय अधिकारी देखील आता या ठिकाणी पोहोचले आहे, पंचनामे देखील सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळेल त्याला कधी मिळेल हे माहीत नाही, मात्र आज जे खिशातून लावलेला पैसा होता, जे शेततळ्यासाठी गुंतवणूक केली होती, ते मात्र शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।